जातो दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊन परत येतो. मोठा आपली नजरेच्या टप्प्यात आलं तसे मराठे समज झाले. कोकण्यात धडकल्या, दगड भरली, सुटली दगड, पत्राची बोलचाल होती. त्या दगडाच्या मारणी भयानक शाबुद्दीनचं सैन्य पटला पायदळ पडत सुटलं. त्या शाबुद्दीनच्या मस्तकावर दगड असलेला ती जखम दाखवून शाबुद्दीन म्हणाला, कैसे ही मर गए पर करो से या पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना आपने. एका दिवसात गेला कुटुंब उद्याला शाबुद्दीन खान रात्री गजबत करण्याचा नशे करत असणार होता. क्या किया जाए? त्याचा सरदार होता करता बोला, हुजूर ऐसा करते बोल हुजूर. काल आपण चालत चालत गेलो, मग दगडावर घर बसलो, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत म्हणजे दगडावर तरी बंद झालेला आपल्याला कोणी लागली काय शाबुद्दीनला पडली आणि साहित्य दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलं पूर्ण सैन्य निघाला सरपट कुणी डोक्यावर करायला तयार नाही. चुकून डोक्यावर करायचं, डोक्यात धडक असायचा, डोक्याला काम नको, खाली चल पुढं सर शाबुद्दीनला सैन्य निघालं बेपराठून पुढं पार्लिमेंटपर्यंत आमच्या मराठ्याच्या हल्लांना प्रतिकार. शाबुद्दीनला वाटलं एका सगळं मार्गावरून धरली असते कसं ते लढाय केला पाड्या मोठा मुलाला घरवा घे नेलं केला सैन्य पुढं आता दिंडी दरवाजा समोर दिसायला हे सर्वनाम सैन्य जवळ आलं. तशाच्या दगडी शरद गडगडात सुटल्या खाली या सरपटणाऱ्या प्राण्यांना पाहिलं चेंबून मग थांबल्या. शाबुद्दीनला पुढच्या 4 दिवस उठताच येत नव्हता. 5व्या दिवशी उठला कसे हमें ऊपर नहीं आने, खुद नीचे नहीं आए. अरे सामने नहीं आया तो लड़ेंगे कैसे, और लड़ेंगे नहीं तो जीतेंगे कैसे. क्या किया जाए? महिन्याचा शाप ते महिन्याचा 2 महिने 4 महिने 6 महिने मराठी पहिला कडाला झालेला त्याला काय करावं पडेल 7 8 9 महिने शाबुद्दीनला त्या रामसेचा कालचाही लोक झाला नाही. वैकाल्या शाबुद्दीन आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? आणि महाबलखान का बोल हे मराठे खुद सामने नहीं आए, हमें ऊपर नहीं आने देंगे. ये ठीक कर सकते क्या? 20-25 तोपे थे हमारे पास. सीधा लोग मारा शुरू करेंगे, गोलाबारी चालू करेंगे. 8 घंटे में क्या करते क्या जाएगा आणि म्हटलं शाबुद्दीनला सैवा महाबत तयारी कर, कल सुबह लोग मारा शुरू करेंगे. महाबत का कामाला आणि त्या रात्री शाबुद्दीनला दिमाग सुरू होता. म्हटलं आता घडणार उद्या कोणी जाणार आहे. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100 मराठी जिल्ह्यावर अंगात खाली उतरले. सरळ शाबुद्दीनच्या छातीत घुसले. रात्रीचे 2 वाजले. अभी तोफे लगाएंगे तो बोले सीधे हम पे ही बदलेंगे. सुबह सरपट या शाबुद्दीनला पर्याय होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या मारत बसला. 20-25 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोड करून ठेवल्या. दारगडा ढकलून मारलाय. आता शाबुद्दीनची इशारा झाली की टोपर आता आणि शाबुद्दीनची इशारा झाली आता पेटली मशाल. महाबत पुढे झाला. तोफेचे वादळ पेटवणार. तो गडावर आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हमसे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तुम खाना नाकामयाब हो. तेरा शाबुद्दीनला कळे
त्यांनी विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना, तोफा नव्हत्या मराठ्यांकडे मग. तसा बाबा खान म्हटला, दोन मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर नव्हतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या, त्याला आपलं जनावरांचं कार्य करावंय. कुठून त्यांची एक तोफ आपल्या 10 कोटीला भाजी आहे. ठीक तोफा तयार केल्या तोफा तयार. दारू गोळा कुठून आणला? तसा भगवंत खान म्हटला, मग रात्री छापा कसा मारले? परिस्थितीशी लढत नाही, लढत त्यांनी बिघडलो. आमची परिस्थिती नव्हती, आमची परिस्थिती नव्हती. परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो.